निसर्गान कोकणाक भरभरून दिला, म्हणूनच अगदी प्राचीन काळापासून हैसर माणसाची वस्ती हा. जितको लांब लचक इतिहास, तितक्या प्रथा, परंपरा, श्रद्धा, अंधश्रद्धा आणि या सगळ्याचो सावळो गोंधळ. प्रत्येक प्रथेचे 3 बाजू असतात. पहिली बाजू आपणाक पटणारी, दुसरी बाजू दुसऱ्याक पटणारी, आणि त्याच्या पलीकडे एक तिसरी बाजू असता, ती म्हणजे सत्य. पण होता काय, आपणाक पटणाऱ्या गोष्टीकच आपण सत्य मानतो आणि आपण शोध घेऊन जात नाही कधीच, कसलोच. सगळं घेऊन जाणार ना. आता सगळं गाडी येतच भरत. जवळजवळ 7-8 वर्ष झाले अशी प्रथा चालू आहे. 3 वर्षाने एकदा काम असं होते देवाचं. ते गाव निर्मनुष्य करायचा, मनुष्य कोण राहणार नाही. ह्यात तुम्ही बघितलं कोंबडी वगैरे सगळं घेऊन जाणार, काय ठेवणार नाही, आणि ह्याच्यात कोण राहणार नाही. आणि जो मुद्दाम कधी गावात राहिला त्याला त्रास होणार काय, त्याला त्रास होणार म्हणजे त्याने समजून जायचं का आपलं काय खरं नाही. वचन दिलं गाव काय 12-5 वर्ष आज शिवकळा काय परंपरा असा शिवकळीच्या कानात घालून नंतर फोडतो. त्याप्रमाणे आज शिवकळी ह्या टायमाला ज्या त्या आकाराची समज झाली आहे. हे करता वचन जा असा त्यामुळे जी लोक भारत माझ्या उपमान जात नाही त्याचा आनंद आज घरच्या घरात आणून आज जा कर माझा पळणी जाऊ अशी ह्या निर्विघ्न पावला खात्री. चिंदरगाव ओशाड होतो, अगदी निर्मनुष्य. सगळीकडे वाढलेला रान आणि किर्र शांतता. हैसर भूताखेतांचो मोकळो वावर मात्र होतो. अशातच रानावनातून वाट काढीत खैसून तरी ही 2 जण हैसरिली, मामा आणि त्याचो भाचो. मामा, बरं दिसतं रे जागा. हैसरच वस्ती करूया. होय रे, झाडा झुडपा पाणी सगळं एकाच ठिकाणी. शेती पण बरी होतली, पण कोण माणूस नाही दिसणार. ए ता बघ, थैसून धूर येता. लोका राहतो थैसर असं वाटतं. चल बघूया. घरात कोण हा काय? ओ कोण घरात हा काय? मामा सांभाळ. शांत व्हा, घाबरू नका. माझ्या आज्ञेशिवाय कायव करूचे नाही ते तुमका. हैसर कित्या केलात तुम्ही? गे देवी पाहुणे, ह्यो परिसर आमका खूप आवडलो हा. आमका हैसर वस्ती करूची परवानगी दी. ह्या स्थान माझा असा, पण ह्यो बाकीचो परिसर इथल्या पिशाच्यांचो असा. त्यांची काय हरकत नसात तर रवा तुम्ही हैसर. आम्ही मनुष्य असा पिशाच्यांसोबत कसे राहतलो? आणि ही भूता आमचं ऐकून गाव सोडून जाऊची नाही. तू सर्व शक्तिमान असस, तूच काय ती वाट काढून दे आमका. पिशाच्या आधी कबूलच होत नव्हते, पण मग देवीन त्यांना एक आश्वासन दिले. या बघा, ही भली माणसं असत. माका वचन दिलं हा की यांनी जर हे गाव वसवलो तर दर 3 वर्षांन 3 दिवस ह्यो गाव तुमका निर्मनुष्य करून देतले. ह्यांची येणारी प्रत्येक पिढी ह्या न चुकता करतली.
करतली ना? होय, दर 3 वर्षां. सगळे देव सुद्धा यांच्यासोबत गावाबाहेर जातले. 3 दिवस गाव फक्त तुमचं असतलो. पण मगे बाकी 3 वर्षात यांका कायो त्रास तुम्ही द्यायचो नाही. ह्या परिसराचो चालक श्रीदेव रवळनाथ असा. गाव रिकामो करायचो नि पुन्हा भरायचो कौल तोच देतलो. रवळनाथा, मान्य हा काय तुका? होय, पूर्णपणे मान्य. आणि तुमका सगळ्यांका मान्य हा? ती देवीच होती आमची. जशी आख्यायिका सांगतात, खरं खोटं त्या देवाला माहिती काय आहे. आणि मग मानकरी आले, प्रत्येक जण मानकरी 12-5 मानकरी येतात. मग इतर आणि रैत्रमळसो आली ना गावात, ती वस्ती झाली. असा गाव प्रत्येक वर्षाला 1 दिवस असा ठरलेला आहे, म्हणून 3 वर्षांनी 3 दिवस. तुला गोष्ट माहिती आहे का गाव पळणीची? कशामुळे गाव पळणी सुरू झाली चिंदर मध्ये? एवढे नाही, थोडीशी माहिती आहे. हो. अरे बाबा, गोष्ट तशी काय माहित नाही, पण म्हणजे ते असं म्हणतात की भूताकेतांचा वावर असतो आणि वाईट साईड इथे गोष्टी असतात. त्यामुळे देव त्या दिवशी त्यांना सूट देतो. 3 वर्षांनी गाव पळून झाली काय इजा पुढा काय आपला असला का सैतान दुश्मन पैस होता. 3 दिवस राहायचा, 3 रात्र 3 दिवस शिमेच्या बाहेर जायचं. पण गावात एक कोणीच राहायचं नाही. पण इथे चर्च आहे, सगळे पण जातात. म्हणून गाव सोडून एक पदयात्रा कशी आम्ही जाऊया असं ठराव केला हिंदू लोकांनी. त्यातून आम्ही ख्रिश्चन लोक आणले. आणि ह्या 3 दिवसात कुठलाही अधिकारी, कुठलाही मोठा अधिकारी गावात फिरकत नाही. का फिरकत नाही की ते सुद्धा ह्या परंपरेला मानतात. गावातून एसटी एकदा आली होती, आली तर ती रात्री येते 7-8च्या दरम्यान, 7:30. ते रवणा देवळाकडे आमच्या त्यांना चुडी पेटायला लागल्या मशाली. ते घाबरले, ड्रायव्हर कंडक्टर माणसं कोण नव्हतं, नसतातच आधी सहसा. त्यामुळे ते गेले ना, घाबरून त्यांना ताप आला, त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट केलं. भीती वाटते, विषाद असते ह्याच्या वेळी. 3 दिवस त्या देवाने त्यांच्या ताब्यात दिले आहे गाव, तर त्यांचाच गाव होता ना. आता तो त्यांच्या ताब्यात 3 दिवस आहे. देव रखवानी घेणार नाही आमची, कारण त्याने त्यांच्या ताब्यात दिलेला. आता तसं आम्ही तिथे करणार का तेव्हा आम्ही आता बाहेर पडणार ना, तेव्हा ती जबाबदारी त्यांची आहे. शासन ठेव, घरी कर महाराज. देवळ गेलो आमच्या बरोबर. गावात देव रवलो नाही असा खरा का खोटा रे? देव आमच्या बरोबर गेलो. देवा मुलाने सांगणार तुमची राखण मी तिकडे करतो. आम्ही गावपळणला म्हणजे घर बंद करतो ते खरं म्हणजे सर्वस्व देवावरच अवलंबून असतं. म्हणजे देवालाच ती काळजी घ्यायची असते घराची. पण तरी सुद्धा ज्या म्हणजे रूढी आहेत ज्या अगोदरची माणसं करत होती, हे रखाब 4 बाजूंनी मारतात. त्याच्यानंतर हे झावड असते ती लावतात गेटला. आणि सगळे घरातली कोंबडी वगैरे सगळं घेऊनच जातात ती.
गावात काय माहिती ढोल वाजतात लोकांना आस्था असते कधी वरचं हे असं होते गावापुढे ते तयारच असतात त्या सगळ्यांना आता माहिती आहे ना अमुक दिवशी हे होणार कारण सगळ्यात तुमच्या लोकांचं आमच्या लोकांचं कान असता ढोल कधी वाजता म्हणून ढोली बसले का सगळा खूप लोक लागलो ढोली आनंद चला गो चला चला गो चला. मागे ते कोणते अनिसवाले आले होते तर शेवटी अंधश्रद्धे आले तर आमचं पोलीस मॅनेजर होते आम्ही काय म्हणून तुमच्यावर गावात येणार शेवटी जबाबदारी आम्ही तुम्हाला आमचं म्हणून काय असेल ते तुमचं इच्छा तुमची असेल तुम्हाला मी आपण सांगणार नको म्हणणार ही तुमची जबाबदारी तिथे आमच्या तळ्यापर्यंत आले मागचे 2-4 वर्षाचे म्हणजे 2-3 पडली होऊन गेले त्यांची गाडीच बंद पडली अशा काय गोष्टी आहे त्यामुळे कोण याच्यात रिस्क घेत नाही फुकट विषारी पेक्षा कोण घेणार बरोबर आहे ना कोण त्याचं नफरत पडत नाही चहा जेवायला सांगू आता काय माहिती आता म्हणून कोण आजारी असली त्यांची ज्ञानाची कंडिशन आहे तर मग ते गप्प राहतात राहणाऱ्या माणसाने म्हातारी वगैरेची माणसं असतात ना त्यांना उभा आहे तर त्यांनी काय गडबड करायची ना बत्ती लावायची नाही आवाज नाही करायचा काळोखात राहायचं म्हणजे कंदील वगैरे पूर्वीच्या कंदील होते आता लाईट पेटू शकत नाही आणि दिवस मावळायच्या आत काय ते करून घ्यायचं पण शक्यतो आता नाही राहत कोण आता कोण राहतच नाही सगळे कोण आजारी असलं तरी माणसाला घेऊनच जातात ते लोक आता हिंदू लोकांची ख्रिश्चन लोकांची आणखी कोणत्या लोकांचे काय मिसळ असत
आम्ही ऐसून सगळं आमचं घेऊन जातो, आणा भाणा माती मसाला उन्हाचा घेऊन जातो आणि थंय आम्ही शिजवतो, जेवण करतो. काय आज स्पेशल? अरे वा. हा, जेवण करतो 3 दिवस. आमचं रात्रीचं दुपारचं जेवण, आंघोळ बिंगोळ सगळा, ढोरा वासरा पोरा टोरा कोंबडी कुत्री, फक्त ढुकरा आणि कुत्रे पण रवले घराकडे तर, नाहीतर कोण नाही रवत. पूर्वी या गावामध्ये किंवा कुठे प्लेगची साथ यायची, पटकीची साथ यायची, तेव्हा पाड्याचे पाडे नाही शिवायचे लोक एक त्या जाणकार मंडळींनी असं ठरवायचं आणि तेव्हा ते सर्व आपले गाव म्हणजे घर सोडून ते सीमेच्या बाहेर जाऊन म्हणजे कुठे सड्यावर जायचे, कुठे जाऊन राहायचे. त्यावेळी 3 दिवस जसं लॉकडाऊनच्या वेळी म्हणजे कोरोनाच्या काळात आम्ही असं अनुभवलं की पूर्णपणे बंद, मानवी साखळीच बंद केली. त्यावेळी गावात फवारणी करायची किंवा त्यावेळी नैसर्गिक फवारण्या व्हायच्या आणि असे करून तो गाव पूर्ण निर्जंतुक करायचा. त्यामुळे ते गावातलं वातावरण ते दूषित असतं ते शुद्ध होईल हा त्यांचा एक हेतू होता. आणि ही संकल्पना मला पटली आणि आरोग्याच्या दृष्टीने वैद्यकीय दृष्टिकोनातून छान वाटली. आता जुना इतिहास कोणालाच काय तुम्हाला कोण सांगू शकणार नाही. गावपळण झाली काय त्या निमित्ताने शाळेला सुट्टी मिळते आणि तिथे आम्हाला खेळायला मिळतं, खूप मजा येते. शिवाय मित्र वगैरे मिळतात त्या निमित्ताने. काय काय लोक खोपटं बांधून राहतात, म्हणजे ती लोक पण गावपळण म्हणजे एन्जॉय करतात 3 दिवस. काय काय लोक जे महिलांचे खेळ चालू असतात, फुगड्या चालू असतात, पुरुषांची भजनं चालू असतात, लहान मुलं खेळत असतात आपले खेळ, असं चालूच असतं ते. तर काही सुविधा असतात त्या आम्हाला द्याव्या लागतात. म्हणजे पाणी असेल, आरोग्यासंदर्भात जे काही बाबी असतात हे आम्ही आरोग्य यंत्रणा म्हणा किंवा आम्ही पाणी जिथं नसेल तर टँकर पाणी, शक्यतो टँकर नसतं, ज्या ठिकाणी पाण्याची सोय असते अशा ठिकाणीच ती व्यवस्था केली जाते. आणि हे लोक ना हौशीने जातात. 3 दिवस गावचे लोक आहेत ना वाट बघतात, ते ट्रिप सारखं करतात. कोणी मला हात मारली? माझा आवाज ओळखला नाही. कोण आहे? अरे तुझी मी आशा लता. कोण? आशा? हो. मला विसरला आता हल्ली काय झालं माहितीये, आता फॅशन झाली जास्त. रात्री आता नवीन पिढी आहे ना ती मोज मजा करत असते बाहेर. त्या 3 दिवस नाही त्याला बरं म्हणतील 1 दिवस राहिले तर त्याला मजा करायला. 21 तारीखला नाही गाव भरला तर आणि चांगला म्हणते, मजा वाटते. एक ठीक आहे, नवी गोष्टी आपण बाजूला ठेवल्या तर एक आनंद म्हणून गावपण एक चांगली आहे, संकल्पना आहे लोकांची आणि लोकही आनंदी असतात. काहीतरी आमच्या लोक काय करतो, काय कोणतरी खूप खुर्चे तर काय खुर्चे फेटून काय करतो, खेळतो का करतो, म्हणजे गंमत छंमत सगळी. म्हातारा मी असो तर ते लोकांना तुलूक बघतो, करा बाबा काय काम, पण तुमच्या बरोबर सामीला मी असो, चला करा. कसे दिवस जातात 4 कधीच कळत नाही. नाहीतर लोक कशाला एकत्र येत आहेत ना, जो तो आपापल्या कामामध्ये असतो. गावपळणीमुळे सगळे एकत्र येऊन मस्त एन्जॉय करतात. असायला हवी गावपळण. आता आमच्या पूर्वीचं आमच्या पूर्वजांनी केलं आहे ते आम्हाला सांगून गेले, हो असं असं आहे, अशा पद्धतीत करा. तसे आम्ही चालत आलो. आमच्या मागची आमची पिढी त्यांनी चालवलं पाहिजे, ती त्यांची जबाबदारी, ती देवाचीही आहे. की आम्ही पुढचं काय करू शकतो ते सांगू शकणार. आताची पिढी हे तुम्हाला माहिती आहे काय, आता देवच कोण मानत नाही, तशी परिस्थिती आहे. चर्च मध्ये जाते रेग्युलरली. अरे बापरे, छान विचारतोस.
चर्चेमध्ये आमचं असं काय असं आमचा असा थंय असा. म्हणजे रामेश्वराचा कौल सगळीच लोक मानतात. म्हणजे ख्रिश्चन असो, मुसलमान असो, बौद्ध असो, सगळी लोक म्हणजे रामेश्वराचा रवळनाथ जो कौल देईल ती सगळी लोक त्याचा कौल ऐकतात आणि गावपळणीला जातात. आपलं देव तुझं काळ माझं काळ एकच असा, सगळ्याचं रक्त एकच असा. माणसाने हे जाती वाटलं देवानं वाटू ना, देवाक सगळे लेकरासारखी. आमका देवा आमका पाठवलं असा ही यात्रेक तुम्ही जिवंत असापर्यंत मजा करा, यात्रा करा. यात्रा संपली का गेलो जाग्यावर. Thank you.